Hello students, today we are going to study methods of preparation of alcohols. Okay, in last lecture we studied some methods of preparation of alcohol. लास्ट लेक्चर मध्ये आपण काही मेथड्स काय केलेले आहेत स्टडी केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचे आहेत आणखीन काही मेथड्स रिमेनिंग मेथड्स काय करायचे आहेत स्टडी करायचे आहेत. आय थिंक दिस इज फोर्थ मेथड. Already we studied 3 methods of preparation. Name of this method is hydroboration, oxidation method. Hydroboration oxidation method. Okay, so in this method again reactant is alkene. Reactant काय असणार आहे बघा alkene असणार आहे 6CH2 double bond CH2. Okay, so what is hydroboration? Hydroboration is nothing but addition of hydrogen and boron. Addition of hydrogen and boron. Okay, for that purpose we have to use diborane. We have to use diborane. Okay, so diborane means actually B2H6. It may be written as 2BH3. Okay, so in this reactant कार्बन कार्बन बॉन्ड इज गोइंग टू रप्चर. ह्याच्यामध्ये काय होणार आहे बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय होणार आहे ब्रेक होणार आहे. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक झाला तर बघा फर्स्ट कार्बनची व्हॅलन्सी 1 ने कमी होणार आहे आणि सेकंड कार्बनची व्हॅलन्सी पण काय होणार आहे 1 ने डिक्रीज होणार आहे. म्हणजे आता याला आपल्याला 6 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत म्हणजे इथं 6 ॲटम्स अटॅच केले पाहिजेत आणि इकडे 6 ॲटम्स काय केले पाहिजेत अटॅच केले पाहिजेत. ओके, आता याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे बघा 2BH3 घेतलेला आहे किंवा डायबोरेन याच्यामध्ये घेतलेला आहे आपण. दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट THF. Okay, tetrahydrofuran is known as solvent. Okay, so this solvent is used for this reaction. Now simply in this reaction कार्बन कार्बन बॉन्ड काय होणार आहे ब्रेक होणार आहे. ओके, आता हा मॉलिक्यूल मी थोडासा काय करत आहे वेगळ्या पद्धतीने लिहित आहे बघा. मी इथं 6 च्या ऐवजी काय घेतलेला आहे बघा 2 घेतलेला आहे. इथं मी पॅरेंथेसिस मध्ये हा CH2 डबल बॉन्ड CH2 आहे हा मी 3 टाइम्स लिहितोय. ओके बघा CH2 बॉन्ड CH2 इथे घेतलेला आहे CH2 बॉन्ड CH2 इकडे घेतलेला आहे CH2 बॉन्ड CH2. ओके, आता इथला डबल बॉन्ड काय झालेला आहे ब्रेक झालेला आहे. डबल बॉन्ड ब्रेक झाला म्हणून या कार्बनला आपण काय केला एक हायड्रोजन अटॅच केला, याला एक हायड्रोजन अटॅच केला, याला एक हायड्रोजन अटॅच केला. मीन्स हियर CH2 गेट्स कन्वर्टेड इनटू CH3. हा जो तुम्हाला CH2 दिसतोय त्याचा इकडं प्रॉडक्ट मध्ये काय झालेला आहे बघा CH3 झालेला आहे. किती CH2 होते इथं 3 होते बरोबर. त्याचे काय झाले आपण 3 CH3 केले मीन्स 3 हायड्रोजन ऍड केले प्लस इथं काय लिहिलेलं आहे मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे टोटल हायड्रोजन किती ऍड केले 6. आता हे CH2 कुणाला अटॅच होणार आहेत तर बोरॉनला अटॅच होणार आहेत. हे CH2 कुणाला अटॅच होणार आहेत बोरॉनला. बोरॉनची व्हॅलन्सी 3 असते. ऑलरेडी आपण काय केलेला आहे हा स्टडी केलेला आहे. 11th मध्ये सिमिलर रिॲक्शन आपण काय केलेलं आहे स्टडी केलेला आहे. याला आपण म्हणतो ट्राय अल्काइल बोरेन. ट्राय अल्काइल बोरेन. ट्राय अल्काइल बोरेन का म्हटलेलं आहे बघा CH3CH2 वन अल्काइल ग्रुप, CH3CH2 सेकंड अल्काइल ग्रुप, CH3CH2 थर्ड अल्काइल ग्रुप. म्हणजे हे 3 अल्काइल ग्रुप ह्या बोरॉनला अटॅच आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो ट्राय अल्काइल बोरेन. आणि हा जो 2 फॅक्टर आहे हा 2 काय आहे बघा ह्या अल्काइल ग्रुपला पण मल्टिप्लाय आहे आणि ह्या बोरॉनला पण काय आहे तो मल्टिप्लाय आहे बरोबर. म्हणजे रिॲक्टंट मध्ये आपण बोरॉन किती घेतलेले आपण इकडे बघू शकतोय
आपण जर रिॲक्टंट मध्ये आलो तर 2 बोरॉन घेतलेले, इथं एकच बोरॉन आहे, इथं 2 लिहिलेलं आहे, म्हणजे ही रिॲक्शन काय होते आपली बॅलन्स होते. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट THF मीन्स टेट्राहायड्रोफ्युरॉन. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला प्रॉडक्ट काय फॉर्म करायचा आहे, अल्कोहोल. प्रॉडक्ट काय फॉर्म करायचा आहे, अल्कोहोल. ओके, आता थोडस मी इकडे हे करतोय, इरेज करतो याला. याला आपल्याला काय करायचं आहे, याचा OH ग्रुप आणायचा आहे. याला काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये OH ग्रुप आला पाहिजे. OH ग्रुप आला तर काय होणार आहे, अल्कोहोल फॉर्म होणार आहे. त्याच्यासाठी ऑक्सिडेशन करावं लागणार आहे आपल्याला, अँड ऑक्सिडेशन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड. ऑक्सिडेशन इज कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड. आता हे पर ऑक्साईड आपण H2O2 घेतोय, हायड्रोजन पर ऑक्साईड. H2O2 मी असा लिहितोय OH बॉन्ड OH, OH बॉन्ड OH. हे काय झालं आपलं पर ऑक्साईड. हे काय झालं आपलं पर ऑक्साईड. आता हे पर ऑक्साईडचे मी काय करताय बघा, इथे मी 6 मॉलिक्युल्स घेतलेले आहेत. इथं काय घेतलेले आहेत, 6 मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे आपल्याकडं 6H2O2 घेतलेले आहेत. आपण काय घेतलेले आहेत, 6H2O2. ओके, आता ह्या 6H2O2 मध्ये ऍक्च्युली बघा काय होणार आहे बघा, याच्यामध्ये 6H2O2 घेतले तर मी पहिल्यांदा काय करतोय, बाय प्रोडक्ट घेतो. बाय प्रोडक्ट मध्ये काय असणार आहे, ऑब्विसली बोरॉन असणार आहे. इथं बोरॉन किती आहेत रे, 2 आहेत. बोरॉनची व्हॅलन्सी किती आहे, 3 आहे. म्हणजे यामधले 3 OH कुणाला अटॅच होणार आहेत, बोरॉनला अटॅच होणार आहेत. ओके, म्हणजे इथं काय असणार आहे बघा, 2BOH3 म्हणजे टोटल OH किती लागले आपल्याला, 6. म्हणजे याच्यामधले 6H2O2 मधले हे 6 OH निघून गेले, रिमेनिंग किती OH आहेत, 6. आता मेजर प्रॉडक्ट काय असणार आहे बघा, CH3 CH2 CH3 CH2. ओके, दिस CH3 CH2 इज रिपीटेड फॉर 3 टाइम्स. इथे काय हा 3 टाइम्स आलेला आहे आणि मल्टिप्लाइड बाय काय 6 आहे. म्हणजे मी इथं काय लिहितोय, 6 लिहितोय आणि ह्याच्यामधले 6 OH काय होणार आहेत, इथं अटॅच होणार आहेत. ओके, CH3 CH2 OH. नेम काय असणार आहे बघा ह्या अल्कोहोलचं, इथेनॉल. नेम काय असणार आहे, इथेनॉल किंवा इथाइल अल्कोहोल जरी म्हटलं तरी चालेल. ही काय एक सिंपल मेथड आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन मेथड. लास्ट केस मध्ये पण आपण बघितलेलं हायड्रेशन ऑफ अल्किन बघितलेलं. इथं काय करतोय आपण, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन करतोय. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. ओके, most important fact is this reaction takes place according to अँटी मार्कोनिकॉप्स रूल. ही रिॲक्शन काय होणार आहे, अँटी मार्कोनिकॉप्स रूल प्रमाणे होणार आहे. ओके, आता सिमेट्रिकल अल्किन आहे, मार्कोनिकॉप्स अँटी मार्कोनिकॉप्स यूज करायची काय आपल्याला गरज नाही आहे. पण ज्यावेळी आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेणार आहे त्यावेळी आपल्याला हा अँटी मार्कोनिकॉप्स रूल काय करायचा आहे, यूज करायचा आहे. ओके, तर बघा हे एक्झाम्पल समजलं असेल. मी काय करतोय, ह्याच मेथडमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय. त्या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी घेतोय अनसिमेट्रिकल अल्किन. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी घेणार आहे अनसिमेट्रिकल अल्किन. ओके, तर अनसिमेट्रिकल अल्किन घेतोय मी. इथे 6 CH3 CH डबल बॉन्ड CH2 CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा काय बघा, मिथेन इथेन प्रोपेन 3 कार्बन ऍटम्स आहेत, मीन्स हा काय आहे, प्रोपीन आहे. ओके, आता या प्रोपीनला मी कुणाशी रिॲक्ट करणार आहे बघा, आपलं नेहमीप्रमाणे मी काय घेणार आहे, 2BH3 2BH3. ओके, आता याच्यामध्ये मी थोडस काय करतोय बघा, परत एकदा तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय. या रिॲक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक करायचा आहे. सपोज हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक झाला तर मी याला काय म्हणतो, फर्स्ट कार्बन. मी याला काय म्हणतो, सेकंड कार्बन. ओके, सो फर्स्ट कार्बनची व्हॅलन्सी काय होणार आहे, 1 न कमी होणार आहे. ओके, आणि सेकंडची व्हॅलन्सी काय होणार आहे, 1 न डिक्रीज होणार आहे. पण असे मॉलिक्युल्स किती घेतलेत आपण बघा, 6 घेतलेत.
मॉलिक्युल्स किती घेतलेत 6. म्हणजे याला आपल्याला काय केलं पाहिजे 6 ॲटम्स याला रिक्वायर्ड आहेत म्हणजे याला हवे आहेत आणि इथं 6 ॲटम्स आपल्याला काय केले पाहिजेत अटॅच केले पाहिजेत. ओके, मग त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे 2bs3 म्हणजे बोरॉन किती आहेत 2 आहेत आणि हायड्रोजन किती आहेत 6 हायड्रोजन काय होतील याच्यामधल्या एका कार्बनला जाऊन अटॅच होतील आणि राहिलेला जो दुसरा कार्बन आहे त्याला काय होतील 2 बोरॉन अटॅच होतील. त्याला काय होणार आहेत 2 बोरॉन अटॅच होणार आहेत. ओके, आता मी सांगितलेलं तुम्हाला लास्ट केसमध्ये दिस रिॲक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. ओके, so according to Markovnikov's rule, whenever unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, negative parts gets attached to the carbon atom which carries less number of hydrogen atom. म्हणजे अनसिमेट्रिकल रिएजंट मधला जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कुणाला अटॅच होतो की ज्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. आता हीच डेफिनेशन मी अशी पण म्हणू शकतो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल हायड्रोजन कुणाला अटॅच होणार आहेत ज्या कार्बनकडे जास्त हायड्रोजन आहेत त्यांना. ओके, अँटी मार्कोनिकॉफ्स रूल काय आहे याच्या अपोजिट आहे. अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ्स रूल हायड्रोजन कुणाला अटॅच होणार आहेत तर ज्याच्याकडं लेस नंबर ऑफ कार्बन असणार आहेत ज्याच्याकडं लेस नंबर ऑफ कार्बन. ओके, तर बघा हे जे हायड्रोजन आहेत ते कुठं जाणार आहेत ह्या सेकंड कार्बन कडे जाणार आहेत. हायड्रोजन कुठे गेलेले आहेत सेकंड कार्बन कडे. ओके, तर बघा याच्यामध्ये दिस रिॲक्शन takes place in presence of solvent THF. THF means tetrahydrofuran. टेट्राहायड्रोफ्युरॉन. ओके, आता काय होणार आहे बघा मी इकडे काय केलेलं आहे इथं मी 2 लिहिलं इथं मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे CH3 ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर या CH चा काय झाला CH2 डबल बॉन्ड काय झाला ब्रेक झाला आणि हा काय झाला CH2. ओके, मी इथं काय करतोय बघा ब्रॅकेट कंप्लीट करतोय. ऍक्च्युली हा रिॲक्टंट किती मॉलिक्युल्स आहेत 6 मॉलिक्युल्स आहेत पण मी इथं प्रॉडक्ट मध्ये किती लिहिले 2 म्हणून मी इथं काय लिहितो 3. ओके, इथंपर्यंत तुम्हाला रिॲक्शन समजलेली असेल. आता ह्या रिएजंट मधले 6 हायड्रोजन तुम्ही यूज केलेत कुठे यूज केलेत बघा इथं यूज केलेत. राहते काय रे इथं बोरॉन राहिलेला आहे तो बोरॉन मी काय लिहिलेला आहे इथं लिहिलेला आहे. बोरॉन किती घेतलेले आपण B2BS3 मध्ये 2 बोरॉन घेतलेले. मी इथं एक बोरॉन लिहिलेला आहे आणि त्याला मल्टिप्लाइड फॅक्टर काय आहे 2 आहे. ओके, याला आपण काय म्हणतो ट्रायप्रोपाइल बोरेन. ट्रायप्रोपाइल बोरेन. ओके, आणि हा मॉलिक्युलचा सिंपल मी स्ट्रक्चर तुम्हाला इथं साईडला एक्सप्लेन करून दाखवतोय. तर हा मॉलिक्यूल कसा असणार आहे बघा हा मॉलिक्यूल म्हणजे असा असेल इकडे हा मॉलिक्यूल आपण असा पण लिहू शकतो CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2. ओके, ह्या CH2 कोणाशी बॉन्ड करेल इथं बोरॉनशी बॉन्ड करेल. त्याच्यानंतर इथं CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 हा CH2 बॉन्ड कुणाशी करणार आहे बोरॉनशी करणार आहे. त्याच्यानंतर काय येईल बघा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 हा CH2 बॉन्ड कुणाशी करणार आहे बोरॉनशी. ओके, आणि याला तुम्ही असा ब्रॅकेट टाकून इथं तुम्ही असं 2 लिहू शकताय. ओके, तर ही दोन्ही स्ट्रक्चर्स काय आहेत बघा सिमिलर आहेत. मी थोडीशी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. आणि याचं नेम काय येणार आहे ट्राय अल्काइल बोरेन. आता ह्या ट्राय अल्काइल बोरेनचं आपण काय करणार आहे ऑक्सिडेशन करणार आहे. फॉर ऑक्सिडेशन पर्पज वी हॅव टू यूज पर ऑक्साइड. पर ऑक्साइड मीन्स H2O2. आता ह्या H2O2 चं स्ट्रक्चर असं असणार आहे OH बॉन्ड OH मीन्स H2O2. तुम्ही जर ऍडिशन केली तर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात येईल. आता ह्या H2O2 मध्ये काय होणार आहे बघा हा OH बॉन्ड काय होणार आहे ब्रेक होणार आहे. OH बॉन्ड काय होणार आहे ब्रेक. आता OH बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं पण हे जे मी इकडं साईडला लिहिलेले आहेत बघा कार्बन बोरॉन बॉन्ड आहेत ना हे सगळे बॉन्ड्स काय होणार आहेत ब्रेक होणार आहेत. म्हणजे बोरॉन याच्यामधून काय होणार आहे सेपरेट होणार आहे. ओके, आता मी काय करतोय बघा इकडं तुम्हाला प्रॉडक्ट्स लिहून दाखवतोय. आफ्टर ऑक्सिडेशन इथं तुम्हाला जे CH3 CH2 CH2 दिसतो तो किती टोटल 6 टाइम्स आहे. तो किती टाइम्स आहे 6 टाइम्स CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड
CH2. ओके, आता ह्या CH2 आणि बोरॉनचा बॉन्ड ब्रेक झाला तर त्या CH2 ला यातला हा OH काय होणार आहे, इथं अटॅच होणार आहे. बघा आपल्याला किती OH लागतील, 6 OH लागतील. इथं 6 आहे. मग आता इथं 6 OH लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. आणि हा जो OH आहे तो कुणाला अटॅच होणार आहे, बोरॉनला. बोरॉन किती आहेत इथं, 2 बोरॉन आहेत. इथं 2B आणि हे OH3. मी असं का लिहिलेलं आहे, तर हे 3 OH ह्या एका बोरॉनला काय अटॅच आहेत आणि हे BOH3 किती टाइम्स आहे, 2 टाइम्स. ओके, आता इथं आपल्याला मॉलिक्यूल काय मिळालेला आहे बघा, प्रोपॅन 1 ऑल. म्हणजे बघा हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन. टोटल कार्बन ॲटम्स किती आहेत, 3 कार्बन ॲटम्स आहेत. बट फर्स्ट कार्बनला काय OH अटॅच आहे. सो द नेम इज प्रोपॅन 1 ऑल. प्रोपॅन 1 ऑल. दिस मेथड इज नथिंग बट hydroboration oxidation method. Hydroboration oxidation method takes place according to anti-Markovnikov's rule. Anti-Markovnikov's rule प्रमाणे ही रिएक्शन कॅरीड आउट केली जाणार आहे. अँटी-मार्कोनिकॉप्स रूल म्हणजे काय, तर ऍडिशन होताना हायड्रोजन कुठल्या कार्बनला अटॅच होणार आहे, की ज्या कार्बनकडं लेस हायड्रोजन आहेत त्याच्याकडं हायड्रोजन जाणार आहे आणि राहिलेला जो पार्ट आहे तो काय जाईल, दुसऱ्या कार्बनकडं अटॅच होणार आहे. समजले असेल तुम्हाला मेथड, केअरफुली बघून घ्या. व्हिडिओ थोडासा पॉज करायचा आहे आणि ही रिॲक्शन तुम्ही काय करायची आहे, नोटबुकमध्ये नोट करायची आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. ओके, आता मी काय करतोय, नेक्स्ट मेथडकडे मूव्ह होतोय. ओके, आता नेक्स्ट मेथडमध्ये काल आपण स्टडी केलेलं रिडक्शन ऑफ अल्डेट्स अँड कीटोन्स. रिडक्शन ऑफ अल्डेट्स अँड कीटोन्स. ओके, आता आपल्याला बघायचं आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, बाय reduction of carboxylic acid. By reduction of carboxylic acid. ओके, आता ह्या रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ऍक्च्युली ही प्रिपरेशन मेथड कुठल्या कॅटेगरीमध्ये येते बघा, बाय कार्बोनिल कंपाऊंड्स. बाय कार्बोनिल कंपाऊंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये अल्डेड अँड कीटोन्स. अल्डेड अँड कीटोन्स काय केलेले आहेत, स्टडी केलेले आहेत. आज आपण घेतोय कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता आपण इथं बघूया R bond C double bond O bond OH. R bond COOH. ओके, आता ह्या R bond COOH ला आपण म्हणतोय कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड पासून आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर आता आपल्याला थोडंसं आपण ह्या रिॲक्टंट मध्ये केअरफुली काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. मला इथं R दिसतोय. R मीन्स काय, हा अल्काइल ग्रुप आहे. हा काय असणार आहे आपला अल्काइल ग्रुप. ओके, त्याला अटॅच कोण आहे बघा, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. म्हणजे हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि इथं काय हायड्रॉक्सिल ग्रुप आहे म्हणजे OH ग्रुप आहे. इन दिस रिएक्शन वी हॅव टू प्रिपेअर alcohol from carboxylic acid and carboxylic acid itself contains carbonyl and OH group. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय आहे, OH ग्रुप ऑलरेडी प्रेझेंट आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामधला जो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, तो काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. म्हणजे आपलं काम काय आहे बघा, खूप सिंपल काम आहे. आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे बघा, हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. तो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन ब्रेक करायचा, मग कार्बनची व्हॅलन्सी 2 न डिक्रीज होईल. तिथं आपण काय करणार आहे, 2 हायड्रोजन्स काय करणार आहे, अटॅच करणार आहे. ओके, सो addition of hydrogen is also known as reduction, and this reduction is carried out by using LiAlH4. LiAlH4. So what is this LiAlH4? LiAlH4 is nothing but lithium aluminum hydride. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. हा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड म्हणजे काय, तर हा रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजे रिडक्शनच्या पर्पजसाठी जे हायड्रोजन्स रिक्वायर आहेत ते कोण प्रोड्यूस करणार आहे किंवा प्रोव्हाइड करणार आहे, LiAlH4. ओके, सो
here we have to write H3O plus. Now कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. मग बॉन्ड ब्रेक झाला तर काय होईल बघा, इथं आर बॉन्ड सी होईल आणि हा ऑक्सिजन काय होणार आहे, निघून जाणार आहे. ऑक्सिजन रिमूव्ह झाला तर दोन व्हॅलेन्सी कमी होणार आहे. इथं या कार्बनला आपण काय करतोय, मग 2 हायड्रोजन्स अटॅच करतोय. हा OH ॲज इट इज आपला ऑलरेडी प्रेझेंट होता. ओके, आता हा ऑक्सिजन आणि यातले 2 हायड्रोजन म्हणजे काय होऊ शकतं, H2O फॉर्म होऊ शकतं. दॅट इज बाय प्रोडक्ट. दिस इज अवर मेजर प्रोडक्ट. दिस मेजर प्रोडक्ट इज नथिंग बट अल्कोहोल. हा काय झाला आपला, अल्कोहोल झाला. ओके, म्हणजे बाय युजिंग दिस मेथड वी आर एबल टू प्रिपेअर अल्कोहोल फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. आपण अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो कशापासून, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. नाउ LiAlH4 इज एक्सपेन्सिव्ह, म्हणजे त्याची काय असणार आहे, कॉस्ट भरपूर असणार आहे, एक्सपेन्सिव्ह आहे तो. त्याच्यामुळे आपण LiAlH4 यूज करणं थोडंसं काय करतोय, टाळतोय. म्हणजे LiAlH4 आपण वाईडली जास्त प्रमाणात यूज करत नाही आहे. बट LiAlH4 इज स्पेसिफिक. इट रिड्युसेस ओनली कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. म्हणजे जिथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे तिथंच तो ब्रेक करतो. कार्बन डबल बॉन्ड कार्बन ब्रेक करत नाहीये. ही LiAlH4 ची काय स्पेशालिटी आहे. ओके, मग बऱ्याचशा केसेसमध्ये आपण पहिल्यांदा काय करतोय, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण काय करतोय, इस्टरमध्ये काय करतोय, कन्वर्ट करतो. कार्बोक्सिलिक ऍसिडला काय करतो, इस्टरमध्ये कन्वर्ट करतो आणि परत आपण तिथून इस्टरचं काय करतो, रिडक्शन करतो. ओके, बघा हा कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलेला आहे आपण इथं, याच्यामधली सब रिॲक्शन आहे ही. ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडला आपण काय करतोय, इस्टरमध्ये कन्वर्ट करतोय. ओके, इस्टरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण याला कोणाशी रिॲक्ट करतोय बघा, R डॅश बॉन्ड OH किंवा R बॉन्ड OH बरोबर काय करतोय, याची रिॲक्शन करतोय. प्रॉडक्ट काय मिळणार आहे बघा आपल्याला, इस्टर असणार आहे RCOO R डॅश RCOO R डॅश प्लस काय असणार आहे इथं, H2O RCOO R डॅश प्लस H2O. दिस इज नथिंग बट इस्टर. आता ह्या इस्टरचे आपण काय करणार आहे, पुढं रिॲक्शन करणार आहे. हा H2O काय आहे, बाय प्रोडक्ट आहे. फक्त ह्या इस्टरचे आपण पुढं काय करणार आहे, रिॲक्शन करणार आहे. इस्टरला आपण काय करूया, निकेल च्या प्रेझेन्समध्ये पॅलॅडियम कॅटॅलिस्ट वापरून काय करूया, याचं रिडक्शन करूया. ह्या रिडक्शन पर्पजसाठी आपल्याला काय हवेत, हायड्रोजन हवेत, म्हणून मी काय लिहिले 2H2. ओके, काय होणार आहे बघा इथं, RCOOR चं काय होईल, R बॉन्ड CH2 बॉन्ड OH, R बॉन्ड CH2 बॉन्ड OH प्लस R डॅश OH प्लस काय होणार आहे, R डॅश OH. म्हणजे इथं दोन प्रकारचे काय होणार आहेत, अल्कोहोल फॉर्म होणार आहेत. ओके, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊन आपण डायरेक्टली अल्कोहोल तयार करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला काय घेतलं पाहिजे, LiAlH4. बट LiAlH4 इज एक्सपेन्सिव्ह. मग त्याला जर आपल्याला दुसरा वे हवा असेल, LiAlH4 नको असेल, दुसरा आपण रिॲक्टंट घेऊ शकतो. आपण काय करू शकतो, ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडला अल्कोहोलशी रिॲक्ट करू शकतो. आपल्याला इस्टर प्लस वॉटर मिळेल. इस्टरचं परत आपण काय करणार आहे, रिडक्शन करणार आहे. इन प्रेझेन्स ऑफ निकेल अँड पॅलेडियम काय मिळणार आहे आपल्याला, मिक्सचर ऑफ अल्कोहोल. आपल्याला काय मिळेल, मिक्सचर ऑफ अल्कोहोल. ओके, आता आपण नेक्स्ट मेथडकडे जातोय. I think this is last method of preparation of alcohol. Okay, that is by addition of Grignard reagent. By addition of Grignard reagent. बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, आता ही ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय आहे, हा पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे. आणि त्याचे ॲडिशन आपण कशामध्ये करतोय, कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये. ओके, मग मी कार्बोनिल कंपाऊंड्समध्ये इथं घेतोय R बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड
H. हा काय आहे? अल्डेहाइड आहे. ओके. सो व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट? ग्रिग्नार्ड रिएजंट इज नथिंग बट R bond Mg bond X. R bond Mg bond X. Okay. Now this Mg carries delta plus and X carries delta minus. Also this R carries delta minus. मी पहिल्यांदा काय केले? ग्रिग्नार्ड रिएजंट मीन्स R bond Mg bond X. R bond Mg bond X. तर ह्या R bond Mg bond X मध्ये मी चार्जेस पहिल्यांदा काय केले? फाइंड आउट केले. मॅग्नेशियम मेटल आहे बरोबर. ॲटॉमिक नंबर किती आहे मॅग्नेशियमचा? 12 आहे. मॅग्नेशियम वरती काय चार्ज असतो? +2 असतो. So here magnesium is metal, it carries delta plus charge. X means halogens. Halogens always carries negative charge. In this case, they acquire delta minus. Okay. आता हा R, generally R कधी delta minus नसतो, but it is attached to magnesium, so it acquires delta minus. आता इथं येऊया आपण. हा कार्बोनिल ग्रुप मध्ये हा जो कार्बन आहे तो कार्बन काय असणार आहे बघा? डेल्टा प्लस असणार आहे आणि ऑक्सिजन काय असणार आहे? डेल्टा मायनस. ऑक्सिजन काय असणार आहे? डेल्टा मायनस. ऑक्सिजन डेल्टा मायनस असणार आहे. वाय? द रिझन बिहाइंड इज ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू कार्बन. म्हणजे ऑक्सिजन काय आहे? कार्बन पेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स कुठं पूल होणार आहेत? ऑक्सिजनकडं. सो ऑक्सिजन कॅरीज डेल्टा मायनस अँड कार्बन कॅरीज डेल्टा प्लस. आता बघा अटॅक होताना किंवा रिॲक्शन होताना काय होणार आहे आपण स्टडी करूया. ह्या डेल्टा मायनस मधला हा जो आर आहे, आर वाला आहे हा काय करणार आहे? ह्या कार्बन कडं अप्रोच करणार आहे. ह्या कार्बनला काय करणार आहे? अप्रोच करणार आहे. इथं ऑलरेडी कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे बघा. इकडे 1 2 3 4 असे त्याचे काय झालेले आहेत? 4 बॉन्ड्स झालेले आहेत. ओके. पण परत आरचा अटॅक होतोय त्यावेळी काय करणार आहे बघा? हा कार्बन हा बॉन्ड ब्रेक करून इलेक्ट्रॉन कुणाला देणार आहे? ओ ला देणार आहे. इलेक्ट्रॉन्स कुठे जाणार आहेत? ओ ला. ओके. आता याच्यामध्ये आपल्या एकच लक्षात आलं पाहिजे की ग्रिग्नार्ड रिएजंट आर बॉन्ड MgX मधला आर कुणाला अटॅच झालेला आहे? कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मधल्या कार्बनला. ओके. म्हणजे याच्यामध्ये सिच्युएशन काय होणार बघा? इथं बघायचं आपण पहिल्यांदा हा आर याच्यावरती काय रिॲक्शन झाले का? नाही आहे. म्हणजे तो काय आहे? ॲज इट इज आहे. इथं कार्बन आहे. कार्बनला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन अटॅच आहे. ओके. मी इथं कार्बन लिहिला. ओके. आता कार्बनला कोण परत अटॅच झालेला आहे बघा? हा आर अटॅच झालेला आहे. कार्बनला कोण अटॅच झालेला आहे? हा आर. मी तो काय केला? इथं लिहिला. ओके. कार्बनला आणखीन कोण अटॅच होतं रे? इथं डबल बॉन्ड ओ होता पण तो आता डबल बॉन्ड काय झालेला आहे? ब्रेक झालेला आहे. ह्या ऑक्सिजन वरती काय मायनस चार्ज असणार आहे. आणखीन कार्बनला कोण अटॅच होतं? एच. कोण अटॅच होतं? एच. ओके. आता बघा ह्या दुसऱ्या रिॲक्टंट मधला आर तर निघून गेलेला आहे. इथं काय राहिलेला आहे? MgX आणि ह्या MG वरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे तो MG कुणाला अटॅच होणार आहे बघा? ह्या निगेटिव्हली चार्ज ओ ला. येते लक्षात. आणि हा असा काय होणार आहे? कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. काय होणार आहे? कॉम्प्लेक्स. ओके. दिस कॉम्प्लेक्स इज आल्सो नोन ॲज ॲडक्ट. दिस कॉम्प्लेक्स इज आल्सो नोन ॲज ॲडक्ट. सो व्हॉट इज ॲडक्ट? ॲडक्ट इज ॲडिशन प्रॉडक्ट. ॲडक्ट इज ॲडिशन प्रॉडक्ट. म्हणजे इथं सिम्पली काय झालेलं आहे बघा? दोन रिॲक्टंटची काय झालेलं आहे? ॲडिशन झालेलं आहे. दोन रिॲक्टंटची काय झालेलं आहे? ॲडिशन. ओके. दिस इज आल्सो नोन ॲज magnesium complex. This is also known as magnesium complex or Mg complex. This is also known as Mg complex. Okay. आता याचं नेक्स्ट काय होणार आहे बघा? हायड्रोलिसिस होणार आहे. याचं काय होणार आहे? हायड्रोलिसिस. फॉर हायड्रोलिसिस we used H plus and OH minus. H plus and OH minus. आता हायड्रोलिसिस मध्ये काय होईल बघा रे? इथं कार्बन वरती कुठला चार्ज असणार आहे? डेल्टा प्लस असणार आहे. ऑक्सिजन वरती कुठला असणार आहे? डेल्टा मायनस. ते चार्जेस मी परत इथं लिहून घेतो. कार्बन वरती काय असणार आहे? डेल्टा प्लस. ऑक्सिजन वरती काय असणार आहे? डेल्टा मायनस. ओके. आता डेल्टा प्लस आणि डेल्टा मायनस याचा विचार करायचा आहे. हायड्रोलिसिस मध्ये इथला प्लस असतो तो ॲडक्ट मधल्या कोणाशी रिॲक्ट होईल? मायनसशी रिॲक्ट होईल.
ऍडक्ट मधल्या कोणाशी होणार आहे मायनसशी, आणि इथला निगेटिव्ह पार्ट आहे तो ऍडक्ट मधल्या कोणाशी रिॲक्ट होणार आहे प्लसशी. तर काय होईल बघा, इथं आर आहे त्याला कोण अटॅच आहे कार्बन, त्याला कोण अटॅच आहे आणखीन एक आर अटॅच आहे. ओके, इथं त्याला काय अटॅच आहे बघा ओ अटॅच आहे, आणि याच्यामधला एच काय होणार आहे त्या ओ ला अटॅच होणार आहे. सॉरी, इथला जो कार्बन आहे तो काय डेल्टा प्लस आहे, त्याला काय होईल इथला ओ एच अटॅच होईल, आणि हा काय असणार आहे आपला एच. ओके, आता इथं इकडे जर तुम्ही वरती परत बघितलं तर इथं काय होणार आहे बघा, हा ओ एम जी एक्स इथून निघून जाणार आहे, आणि त्या निगेटिव्हली चार्ज ओ ला काय होणार आहे आपल्या इथला एच अटॅच होणार आहे. म्हणजे बाय प्रोडक्ट काय असेल एम जी बॉन्ड एक्स बॉन्ड ओ एच. ओके, आता मी परत थोडंसं आपल्या प्रॉडक्टकडे येतोय. आर बॉन्ड सी बॉन्ड आर ओ एच एच, हाच प्रॉडक्ट आपण असा पण लिहू शकतोय, आर बॉन्ड सी एच ओ एच बॉन्ड आर, अँड दिस इज नथिंग बट अवर सेकंडरी अल्कोहोल. हा काय आपला सेकंडरी अल्कोहोल आहे. इथं आपण सगळ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन अल्कोहोलच्या काय केलेल्या आहेत कंप्लीट केलेल्या आहेत. ह्या सगळ्या मेथड्स तुम्ही बघायच्या आहेत, आणि याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तो तुम्ही पर्सनली मला विचारायचा आहे.